नीट परीक्षा में हुई धांधली के विरोध में चंद्रपुर कोचिंग क्लासेस एसोसिएशन की ओर से 18 जून को भव्य मोर्चा का आयोजन किया गया है। इस संबंध में ली गई पत्र परिषद में क्या जानकारी दी गई, आइए देखते हैं। नीट की परीक्षा में हुई धांधली के विरोध में चंद्रपुर कोचिंग क्लासेस एसोसिएशन की ओर से 18 जून को मोर्चा का आयोजन किया गया है। यह मोर्चा गांधी चौक से जिलाधिकारी कार्यालय तक निकाला जाएगा। तभी सभी ने इस मोर्चा में शामिल होने का आह्वान इस समय किया गया। तो आइए सुनते हैं इस संबंध में ली गई पत्र परिषद में विस्तार पूर्वक और क्या जानकारी दी गई। आता नीटचा जो 4 जूनला निवडणुकीच्या सगळ्याचं काउंटिंग सुरू असताना याची नीटचे निकाल जाहीर करण्यात आले आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नीटमध्ये यावेळेला 67 विद्यार्थी ऑल इंडिया रँक 1 असे आले, AR1 असे आलेले आहे। 67 आतापर्यंतच्या जर समजा आपण बघितलं तर मागच्या वेळेला एक विद्यार्थी मागच्या वर्षी 2 विद्यार्थी AR1 आलेले होते। यावेळेला तब्बल 67 विद्यार्थ्यांना भारतातून पहिला आलेले आहे आणि या सगळ्या परीक्षांमध्ये हरियाणासारख्या सेंटरवर एका केंद्रावरून एकामागे एक बसलेले 7 विद्यार्थी AR रँक 1 आलेले आहे, भारतातून आलेले आहे। या सगळ्या NTAने जाहीर केलेल्या नीटच्या परीक्षेमध्ये फार मोठा गोंधळ झालेला आहे। फार मोठ्या प्रमाणात त्याचा भ्रष्टाचार जाणवतो। गुजरात आणि बिहारमध्ये याचे पेपर लीक झाल्याच्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत। बिहारमध्ये 14 लोकांना पेपर लीक प्रकरणी अटक पण झालेली आहे। या अनुषंगाने या पोरांवर एक 23 लाख पोरांनी नीटची परीक्षा वर्षीला दिलेली होती। फार मोठा अन्याय, फार मोठा अत्याचार या सगळ्या पोरांवर झालेला आहे। नीटचं एक्झाम देणाऱ्या पोरांवर झालेला आहे। त्यासाठी या पोरांना मॉरल सपोर्ट मिळावा आणि यापुढे या ज्या परीक्षा आहेत खूप चांगल्या पद्धतीने कंडक्ट व्हाव्या, अशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी म्हणून दिनांक 18 तारखेला मंगळवारला चंद्रपुरामध्ये आम्ही चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे फार मोठा भव्य असा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गांधी चौक चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन होणार आहे आणि या मोर्चामध्ये चंद्रपुरातील कमीत कमी 2000 विद्यार्थी पालकांची उपस्थिती असेल। मी या प्रसंगी चंद्रपूर शहरातल्या सर्व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार नागरिकांना विनंती करतो की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि या परीक्षेची सगळी CBI चौकशी व्हावी आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे यांना मोठ्यात मोठी कडक अशी शिक्षा व्हावी अशी आम्ही या दृष्टीने मागणी करतो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।